नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स. आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता बोरिवलीमध्ये. बोरिवली पश्चिम गोराई प्लॉट नंबर 107 आणि 108 इथल्या दोन वहिनींना भेटणार विद्या अर्गेकर आणि सुप्रिया कोंडविलकर. प्रत्येक घरात काही ना काहीतरी वेगळं असतं. कुठल्या घराचा रंग वेगळा, कुठल्या घरातल्या भावभावना वेगळ्या, कधी हसू तर कधी आसू. आज भेटणाऱ्या वहिनी आपल्याकडे मन मोकळं करणार की हातचं राखून वागणार? भेटूया पहिल्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. विद्या विवेक अर्गेकर. माहेरचं नाव? रंजन सुरेश दर्जी. बरं, दर्जी. द्या ओळख करून. ही माझी सासूबाई, नमस्कार. ही माझे मिस्टर, ही माझी आई, हा माझा भाचा, ते माझे सासरे, ते नमस्कार. नणंद, ही माझे आत्ते सासू, ते नमस्कार. मामा, ही माझी आजी सासू, बरं. ही माझी आत्ते सासू. बरं बरं. प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. वहिनी, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर मालाडचं आहे आणि गाव गुजरात आहे. गाव गुजरात. પછી તમે ગુજરાતી આવડે? ઢોકળા આવડે? हा. ફાફડા, ફરસાણ, हा. સેવ ગાંઠિયા हा. બધું આવડે? બધું. તમે નથી આવડે? મને થોડું થોડું આવડે. તમે થાલીપીठ? थालीपीठ, हा? थालीपीठ आवडे, झुणका भाकर आवडे. झुणका भाकरी. बरं, मग हे कसं काय, कुठे? हे कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? आनंदीबाई दामोदर काळे कॉलेज आहे बोरिवलीला, साईबाबा नगरला. मग तिथे तिथे काय झालं? भेट झाली. तिथे याला actually ढोकळा आवडायला लागला. तिथे मी अगोदर मी SNDT कॉलेजमध्ये होती, तर त्याच्यानंतर मी कॉलेज शिफ्ट करायचं नक्की केलं 12th नंतर. मग मला इथे ऍडमिशन मिळालं. मग मला NCC करायची खूप हौस होती. तर मग NCC साठी मी प्रिन्सिपलकडे गेली की मला NCC शिकायचं आहे, तर मला कोणाशी भेटावं लागेल. म्हणजे माहेरी असताना? हा, तेव्हाच. मग? मग त्यांनी सांगितलं की एक मुलगा आहे विवेक म्हणून, तुम्ही त्यांना भेटा, ते तुम्हाला NCC बद्दल समजावून सांगतील. मग मी ह्यांच्याशी भेटली. मग हे माझ्याबरोबर माटुंग्याला आले. अरे वा. मग हे माटुंग्याला आले ना, हा नेचर मला ह्यांचा भरपूर आवडला. व्हेरी गुड. आणि मग तुम्ही काय यांचं संचलन रस्त्यावर घेतलं? नाही, असं नाही. म्हणजे परेड कुठे घेतली त्यांची? परेड की दोघांचीच परेड सुरू चालू झाली? होती. दोघांची सुरू एकत्र चालू झाली. आणि मग पुढे NCC केलं की नाही? पण NCC केलं मी IY कॉलेजमधून केलं, इस्माईल युसुफ मधून. नंतर मग 14 पासून मध्ये बंद केलं. बस झालं, पुरे झालं. बस झालं. मग झाली तुमची RD परेड वगैरे? हो. बरं वहिनी, मला सांगा, माहेरी कोण कोण होतं तुमच्या? माहेरी आई वडील आहेत, 3 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत आणि 3 भाचे आहेत मला. मग एवढे असल्यानंतर भरपूर आराम मिळाला असेल माहेरी? हा, झोपायला वगैरे आवडायचं की नाही? भरपूर. काय सांगता? मग NCCत कशा काय या? ती आवड होती, त्या हिशोबाने आले ते. काय NCC मुळे झोप उडाली? असं झोपाळू आहे, तेवढी ऍक्टिव्ह पण आहे मी. पण तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही कुठे म्हटलं तुम्ही झोपाळू आहात म्हणून. तुम्हाला झोपायला आवडायचं, एवढंच मी म्हटलं. अजूनही आवडतं. काय सांगता? बंद करू शूटिंग? नको. अर्धा तास पण तेवढा वाया नको जायला, लगेच झोपता येईल. आणखी काय सांगणार वहिनी यांच्या स्वभावाबद्दल? ह्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. ऍक्च्युली मी खूप पटकन चिडते, मला खूप लवकर राग येतो. पण ह्यांचा हा एक स्वभाव मला खूप आवडतो की मी कितीही चिडली ना, तरी ते 2 मिनिटं थोडे रागवतात आणि मी एक स्माइल दिली की लगेच माझा राग विसरून जाते मी. कसं स्माइल दाखवा? काय तुमचं स्माइल बघायचंच आहे आम्हाला. त्या स्माइल मध्ये अशी काय जादू आहे? स्माईल असं काय नाही. मेन तर की मी समजायचो की हिला प्रॉब्लेम काय, ही कशामुळे एवढी चिडते. मग ते समजल्यावर मग तिचा सॉल्युशन तिला मिळून जायचं. झोप एवढं एकच कारण आहे, लक्षात ठेवा. हा, वहिनींची 24 तास झोप झाली ना, तर काही टेन्शन नाही. 6 तास चांगले जातात. हो ना वहिनी? 24 तास वहिनीनं झोपायला द्या, 6 तास बघा तुमचे सुखाचे जातात की नाही. मग ऑफिसला कोण जाईल, घरात कोण बघेल? अच्छा, ते पण करता? ते पण करते. पावसाळ्यात बरंच करता तुम्ही उठल्या. बरं वहिनी, मग मला सांगा, या सगळ्या प्रवासामध्ये इतकं काम करत असताना असं कधी झालं का की घरच्यांनी खूप काळजी घेतली तुमची? भरपूर वेळा असं झालेलं आहे. कधी?
असं मला खूप वेळा अगोदर मी जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा मला सारखा ताप यायचा आणि सारखं काही ना काहीतरी कोइन्सिडन्स व्हायचं एक मिनिट. माझ्याबरोबर. आता हा ताप खरंच यायचा की काम करावं लागतं म्हणून ताप नाही, यायचा? खरंच यायचा. खरंच यायचा. हा, आणि मग ते माझे सासू खूप कॉपरेटिव्ह आहेत, ते खूप कॉपरेट करायचे मला म्हणायचे की नको मला आराम कर, हा तू आराम कर, जेवण वगैरे करते. मग ते जेवण झालं ना की मग ते हाक मारायचे वरतून की तू जेवायला ये, जा आता औषध घे, झोपायला. हा आणि झोप. झोप, आराम कर. पण ते तापच आला होता ना? हा, नक्की. ताप होता. हा ताप होता? नाही, हा आताचा नाही, अगोदर यायचा. वहिनी आताचा नाही म्हणाले ते, आता बरी आहे ना मी. पण आता त्यांना तुम्ही ताप वाटताय असं ते लग्नानंतर खूप जणांना असं वाटतं, हा. ते जाऊ द्या, एक दिवस वाटतं, दुसऱ्या दिवशी तर नाही वाटत. काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? नाही, कधीच नाही वाटत काय ताप. लग्न झाल्यावर ताप असं काय वाटत नाही. ताप बिंदास बोला, ह्यांचा संताप वाढणार नाही एवढ्या आपण वाटणार काळजी नाही. घेऊ. हो की नाही? हो, नक्की. बरं वहिनी, या घरामध्ये म्हणजे तापाच्या आपण गप्पा करतच राहू, पण 5 वस्तू मी आणून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही ओळखतात का? वेळ सुरू झाली. 1 2 3 4 5. त्यापैकी 1 चुकली प्लेट, हे 2 चुकलं, तुमचंच आहे. 3 चुकलं, पण या 2 वस्तू बरोबर आल्या, त्यामुळे या 2 वस्तू आता तुमच्याकडे मी इथे घरात ठेवतो. हा, 1 2 आणि हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. आता त्या 3 वस्तू तुम्हाला दाखवू वहिनी. थांबा. 1 2 आणि 3. चला आता पुढच्या खेळात काय होतं बघूया. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण परिवार उभा आहे ना? हो. पण असं कधी झालंय का की बाबा सासूबाईंनी कधी तुमच्याकडे एखादी वस्तू मागितली आणि तुम्ही दिली आहेत, असं कधी होतं? म्हणजे जसं सासूबाईंनी तुम्हाला ताप आला होता तेव्हा जेवण करून दिलं होतं, तसं तुम्ही कधी सासूबाईंना एखादी वस्तू दिली आहे, तसं झालंय मागितल्यावर? ते सहजासहज काही मागत नाहीत माझ्याकडे. हे बरं केलंय तुम्ही. हा? योग्य एक जे काय बघून ठेवलंय सासूबाईंचं त्या काय मागत नाही. पण कधी बाबा प्रेमाने घोटभर चहा तरी दिलायत की नाही? हो, दिलंय. मीठ घालून. का अरे हे लगेच हसू आता वहिनी, हे का हसले आता? काय झालं? ते ऍक्च्युली माझे सासरे आणि माझे मिस्टर गावी गेलेले, बरं. त्यावेळेला ऑफिसला जायला घाई होत होती आणि मम्मींना पण थोडस असं कंटाळा आलेला, उठायला बरा वाटत नव्हतं, असं पावसाळा होता ना. तर मी घाईघाईमध्ये झोपेत साखरच्या ऐवजी मीठ घातलं आणि मी तर प्यायली नाही, मी त्यांना दिलं, ते गपचूप प्यायले आणि मग ते जोरजोरात हसायला लागले आणि जेव्हा ते हसले ना तेव्हा मला विचारायला, अरे ते हसतायत म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. तर मी त्यांना विचारलं की काय झालं? मला ते काय नाही, चहा पी, मस्त बनलाय. मी चहा प्यायली ना तेव्हा मला कळलं, अरे मी त्याच्यात मीठ घातलेलं. अच्छा, कळलं मंडळी, तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणजे सासूबाईंना बरं नसलं तरी उठून त्या स्वतः करून घेतात. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणजे खरं सांगू, आणि तुम्ही पण वहिनी मानलं पाहिजे तुम्हाला, एकदाच सासूबाईंनी चहा मागितल्यावर असा दिलात, काय डेअरिंग सासूबाईंनी परत चहा मागायचं. असं नाहीये, मी जेवण पण बनवते, चहा वगैरे सगळं बनवते, पण त्या दिवशी ते चुकून झालेलं. तरी मगाशी मला विचारत होत्या चहा घेणार का? नाही म्हटलं. नाही, तुम्हाला चांगला चहा बनवून दिला असता. वहिनी मी तुम्हाला सांगू की साखर घालून, दूध घालून. वहिनी आज 1 तासापूर्वीच मी चहा सोडलाय. मग कॉफी घेणार का? तर अशा तऱ्हेने वहिनींचा चहा. आणि वहिनी, असं कधी होतं का की तुम्ही इतक्या झोपायचात माहेरी, झोपेतच उठून बाहेर गेलात चालत किंवा कुठे गायब झालात? नाही, असं नक्कीच नाही. ऍक्च्युली मी खूप लहान होती तेव्हा एक गोष्ट घडलेली की माझी मम्मी सर्व्हिसला जायची, पप्पा पण सर्व्हिसला जायचे आणि आमच्या घराच्या पाठीमागे आत्याचं घर होतं, तर आम्ही सगळे तिथे राहायचो. मग त्या दिवशी खेळता खेळता मी खोटेखाली जाऊन झोपली आणि गुजराती फॅमिली ना, मग ते फ्रिलवाले पडदे असायचे खोटला लावलेले, त्याच्यामुळे ते कळालं नाही की मी खोटेखाली झोपली आहे. सगळे शोधतात 2 तास झाले. मग मम्मी रडत होती जोरजोरात आणि मम्मीच्या जेव्हा रडण्याचा आवाज ऐकला ना तेव्हा मी बाहेर आली हळूच की कोण रडतंय करून. अरे बापरे. मग काही नाही, मग सगळे आनंद झालं सगळ्यांना बघून. आणि तेव्हापासून काय चिडवायला लागले का तुम्हाला मग? हा, मी गुल्ल होते ना, म्हणून माझं नाव त्यांनी चिडवण्यासाठी ठेवलं गुल्ली. बरं, हे इतके शांत का येतो?
ते पहिल्यापासून तसे शांतच आहेत. गप्पच केलंय त्यांना? मी गप्पा केले नाहीये, ते गप्पा आहेत म्हणून मी त्यांना पसंत केले. अरे वा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे. ते गप्पा आहेत, या झोपता आहेत, सासूबाई घरात राबतात आहेत. हं? नाही, मी त्यांना मदत पण करते हा, काय असं काय नाही. मदत करता? आल्यानंतर भाजी फोडणी घालायची, डाळ फोडणी घालायची किंवा चपात्या करायचे. काय काय करायचे ते तुम्ही जे काय करता, ते करायचे, ते करायचे, ते सगळं छान करायचे. पण आता तुम्ही अभिनय करायचे. ओके, करणार ना? हो नक्की. बरं, तुमच्या मनातली वाक्य ते ओळखतात? अजून मोनो ऍक्टिंग करून दाखवलं नाहीये, बघूया आज काय होतं. नाही, बघूया ना, आम्ही बघणार आहोत, तुम्ही करायचे. हा, वेळ सुरू झाली आहे. बोलायचं नाही. बोलायचं नाही. आसाम. चहात मीठ घातलेलं चांगलं बोलले तुम्ही. चहा पिऊन छान झाले. मस्त झालं, मजा आली. मला बरं वाटलं. मी चहा पिऊन सगळे सांगू शकतात हा. छान झालंय म्हणाली. सासूबाईंना मीठ घातलेला चहा आवडतो. अभिनंदन वहिनी, छान. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10